स्वतःसाठी नीट तयार होणं म्हणजे स्वतःला स्वतःची किंमत आठवण करून देणं असतं. 10वी गोष्ट आहे तुमचे छंद जपणं, कारण ते तुमची ओळख बनू शकतात. आई म्हणून, गृहिणी म्हणून आपण इतक्या भूमिका निभावतो की आपण स्वतः कोण आहोत, स्वतःला काय आवडतं हेच विसरून जातो. रिकाम्या वेळेत आपले छंद जपणं म्हणजे फक्त टाइमपास नसतो, तो स्वतःशी पुन्हा जोडण्याचा मार्ग असतो. वाचन, लेखन, गाणं ऐकणं, भजन, बागकाम, पेंटिंग किंवा फक्त स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्हिडिओज बनवणं, छोटंसं कंटेंट क्रिएशन, जे काही तुम्हाला मनापासून आवडतं ते करताना मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. कारण छंद हे काम नसतं, तो मनाचा श्वास असतो. दिवसभर जबाबदाऱ्यांमध्ये आपला वेळ कसा निघून जातो ते आपल्याला समजत सुद्धा नाही, पण ज्या गोष्टी करताना वेळ कसा गेला हे कळत नाही, जी गोष्ट करताना तुम्हाला तिच्याशी कनेक्शन वाटतं, तीच तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा भाग असते. खूप वेळा लोक आपल्याला नात्यांच्या भूमिकांनी ओळखतात, कुणाची तरी आई, कुणाची तरी पत्नी, घरातली मोठी, पण तुमचा छंद जो आहे ना, तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळख देऊ शकतो. हळूहळू हाच छंद आत्मविश्वास, कमाई आणि स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी बनवतो. आणि जरी तो करिअर बनला नाही तरी सुद्धा मनाला जिवंत नक्कीच ठेवतो. छंद जपणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाहीये, तर स्वतःला हरवून न देणं असतं. कधीकधी आपली खरी ओळख आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये नाही तर आपल्या आवडींमध्ये लपलेली असते. आपण स्त्रिया जेव्हा स्वतःच्या पायावर उभ्या राहतो किंवा स्वतःला सिद्ध करतो तेव्हा घराचा मान वाढतोच, पण स्वतःचा स्वाभिमान सुद्धा जागा होतो. मग तो रिकामा वेळ आपल्याला ओझं वाटत नाही, तर ती एक संधी वाटते, नवीन काहीतरी करण्याची, नवीन माणसं जोडण्याची आणि स्वतःला पुन्हा एकदा ओळखण्याची. हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुम्ही बदलत आहात, तुमचं मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला ओळखायला लागता. खरा आनंद तेव्हा मिळत नाही जेव्हा जग तुमचं कौतुक करतं, तर तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणू शकता की मी योग्य दिशेने जातेय. आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण जे काही करतोय ते कुणावर उपकार म्हणून नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी करतोय. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्याला जगसुद्धा सुंदर वाटतं. त्यामुळे रिकाम्या वेळेत नक्की काय करायचं हे ठरवणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तो वेळ सत्कारणी लावायचा की उगाच वाया घालवायचा हा निर्णय तुमचाच आहे. तुम्ही तुमचा रिकामा वेळ घालवण्यासाठी कोणता नवीन छंद किंवा नवीन काम शोधलं आहे का, ज्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळतो? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एका मनातल्या विषयावर गप्पा मारायला. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.